कागलमध्ये उभारण्यात आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा अनावरण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कागल येथील छत्रपती शाहू महाराज पुतळा अनावरण, ज्ञानदायिनी हिंदूराव घाटगे शाळा लोकार्पण आणि भव्य शेतकरी मेळाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी श्रीराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यानंतर छत्रपती शाहू महाराज पुतळा अनावरण करण्यात आलं. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यानंतर कागलची ज्ञानदायिनी हिंदूराव घाटगे शाळेचा जीर्णोद्धार लोकार्पण सोहळा करून ते छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरातील भव्य शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित राहिले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सर्व महामानवांना अभिवादन करून ते म्हणाले की 9 ऑगस्ट हा महत्त्वाचा दिवस असून याच दिवशी महात्मा गांधींनी इंग्रजांना भारत छोडो आंदोलन केलं होतं. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्रांती करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा अनावरण या दिवशी होत असून ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची, समाधानाची बाब आहे. आज या कार्यक्रमात मी आलो. मंत्री हसन मुश्रीफ आणि राज्य समरजितसिंह घाटगे हे एकत्रित आले आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. हा फेविकॉलचा जोड आहे असे ते मिश्किलपणे म्हणाले. महायुती म्हणून मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांनी नांदा सौख्य भरे असंही ते म्हणाले. मी मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत दादांनी आपली जबाबदारी घेतली आहे असंही ते हसत राजे समरजितसिंह घाटगे यांना म्हणाले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आधुनिक भारताची मुहूर्तमेढ रोवली, समाजातील विषमता दूर केली, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणलं आणि नोकरीत 50% आरक्षण दिलं. नवीन सामाजिक व्यवस्था उभारण्याचं काम त्यांनी केलं. मोफत आणि सक्तीचं शिक्षण त्यांनी दिलं. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शाहू महाराजांचं नाव राहील असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांसाठी सौर कृषी योजना आणून 74% शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली असून 56 लाख शेतकऱ्यांना 35,000 कोटींची कर्जमाफी दिली आहे. कृषी वीज बिल माफीसाठी 25,000 कोटी महावितरणला देण्यात येतात, तर 2022 अगोदरची शेती पंपाची 58,000 कोटी थकबाकी माफ केली असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की शिवशाहू फुले आंबेडकर यांनी दाखवलेल्या समतेच्या आणि न्यायाच्या मार्गावरच राज्य सरकार काम करत आहे. कागलची भूमी सामाजिक न्यायाची, शेतकरी, वंचित, बहुजन, कामगार यांना प्रेरणा देणारी असून शाहू महाराज हे आधुनिक भारताच्या इतिहासातील अद्वितीय राजे आहेत असंही ते म्हणाल्या. यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, शेतकऱ्यांची 35,000 कोटींची कर्जमाफी केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. देशात 500 ते 550 संस्थानिक राजे होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पगडा असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची राहणी साधी होती. डॉक्टर बाबासाहेब यांना त्यांनी शिक्षणासाठी मदत करून लंडनला पाठवलं आणि ते बॅरिस्टर झाल्यावर साखर वाटणारे, 7.5 TMCचं राधानगरी धरण बांधणारे छत्रपती शाहू महाराज समतेचे, न्यायाचे प्रतीक होते असे ते म्हणाले. अजितदादांच्या आठवणीनं मंत्री हसन मुश्रीफ भाऊक झाले. यावेळी बोलताना राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठिबक सिंचनसाठी प्रोत्साहन दिलं, शेतकरी कर्जमाफी केली. त्यांनी राबवलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं कौतुक देखील त्यांनी केलं. कागलमध्ये शाहू सृष्टी उभारणी, स्मार्ट सिटी यासाठी त्यांनी सहकार्य करावं. नगरपालिका कर्मचारी यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी उपस्थित मान्यवरांचं स्वागत लोकनियुक्त नगराध्यक्ष सविता प्रताप माने यांनी केलं, तर आभार उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांनी मानले. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, राजे समरजितसिंह घाटगे, मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकरावजी माने, माजी आमदार संजयबाबा घाटगे, कृष्णराज महाडिक, नवीद मुश्रीफ यांच्यासह कागल नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, नागरिक, महिला आदी उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.